प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा घेऊन शरद पवार हे मोदींच्या भेटीसाठी गेले। त्याच दरम्यान आज राज्यसभेमध्ये संजय राऊत यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली। गृह मंत्री जी का आभारी हूं। मैं उनका भाषण सुन रहा था लोकसभा का। गृह मंत्री जी ने कहा है कि गवर्नमेंट विल डू एवरीथिंग टू इंश्योर दैट देयर इज नो मिसयूज ऑफ द लॉ। इस कानून का मिसयूज नहीं होगा, ये आपने आश्वस्त किया है। संजय जी धन्यवाद प्लीज। लेकिन क्या आपने आश्वस्त किया है, लेकिन क्या हमारे आंख में आंख डालकर आप बोल सकते कि कानून का मिसयूज नहीं होगा, नहीं हो रहा है? धन्यवाद संजय जी। आप मुझे बताइए कॉल नेक्स्ट स्पीकर क्या हो रहा है। नेक्स्ट स्पीकर श्री के रविंद्र कुमार। एजेंसी श्री के रविंद्र कुमार कानून नॉट का प्रेजेंट नहीं कर रही है। तिकडे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज राजभवनातल्या कारभाराच्या विषयी टीकेची झोड उठवली। राजभवनातून 12 आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भात निर्णय का होत नाही याच्याबद्दल काही सवाल त्यांनी उपस्थित केले। त्याचे माननीय राज्यपाल महोदयांचे जे 12 राज्यपाल महोदयांचे जे आहेत त्यांच्या स्वाक्षरीने जे आमदार होताची कॅबिनेटनी नावं पाठवली, ती नावं का करत नाही त्याचा एक मोठा पुरावा आमच्या हाती लागलेला। योग्य वेळेस आम्ही ते मांडू आणि मला वाटतं की राज्यपाल भवनामध्ये काय काय गडबडी चालतात त्याचे पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत। जे आम्ही योग्य वेळेवर योग्य याच्यात त्याला मांडण्याचं काम करू। काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र मोदींबद्दल बोलणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलणं टाळलंय। असं मुनगंटीवारांच्या भूमिकेवर मला काहीच, मी माझ्या जाहीर भाषणामध्ये कुंटूरला बोललेलो आहे की राजकारणाचा स्तर राखला गेला पाहिजे आणि मग पक्ष किंवा व्यक्ती नसून राजकारणामध्ये दोन्हीकडून थोडंसं काळजी घेऊनच एक विरोध जरूर असला पाहिजे। वैचारिक भूमिका मांडायला प्रत्येकाला अधिकार आहे, पण व्यक्तिगत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा आज जे चाललेलं आहे वॉर ज्याला म्हणे पॉलिटिकल वॉर, त्या पॉलिटिकल वॉरचा गँग वॉर होऊ नये असं मी बोललो जाहीरपणे।